दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। करंजवन गाव येथे पीर बाबा यात्रोत्सवात काही टवाळखोरांनी दारूच्या नशेत गावातील सरपंच आणि पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून पोलिसांनी किरकोळ कारवाई करत त्यांना जामिनावर सोडून दिले आहे। घडलेल्या प्रकाराबाबत तुषार भालेराव यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, माझं नाव तुषार भास्कर भालेराव। मी राहणार करंजवन, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या गावचा रहिवासी आहे। या करंजवन गावच्या ग्रामपंचायतमध्ये माझी आई ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम बघते। आमच्या गावची दर सालावदाप्रमाणे पीर बाबा यांची जत्रा भरली जाते। तर याही वर्षी नेहमीप्रमाणे ही जत्रा भरण्याचं आम्ही ठरवलं। तर या जत्रेच्या कमिटीमध्ये माझं नाव घेतलं गेलं। तर 2 तारखेला 2/4/2025 या रोजी संध्याकाळी या जत्रेचं कामकाज बघत असताना संध्याकाळच्या 7 वाजता आम्ही मारुती मंदिरासमोर उभे होतो। तर तिथे दोन मुले हे पोलिसांना शिवीगाळ करत होते। तर तिथे पोलीस पण होते। मी पोलिसांना बोललो की सर, हे तुम्हाला शिवी देत आहेत, तर त्यांना विचारा का शिवी देत आहेत। तर पोलिसांनी त्यांना तिथे बोलवलं आणि फटके दिले 2-4, का शिवी देऊ राहिले व तुम्ही। तर तिथं एक 10 मिनटं त्यांना बसवल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला। तर पळ काढला, गर्दी थोडीशी झाली होती। तर त्या गर्दीमध्ये उमेश विलास गायकवाड ह्या मुलाने पोलिसांवरती भरलेली देशीची क्वार्टर फेकून मारली आणि तिथून परत पळ काढला। ते गांजा पिले होते ते दोघे जण। एक पोलिसांनी त्यांचा शोध घेतला पण ते काही सापडले नाही। नंतर परत संध्याकाळचे 10, 10:15 वाजता त्यांच्यापैकी एक, त्यांचाच नातेवाईक आहे शरद काशीनाथ गायकवाड, हा तिथे आम्ही हनुमान मंदिरासमोर उभे असताना तो आमच्या समोर आला आणि आडून पाडून बोलायला लागला की तुमची कमिटी माजली आहे, तुम्हाला जास्त झालंय 2 घासांनी, तुम्ही आमच्या मुलांना मारायला सांगता पोलिसांना। तर आमच्या गावचे सरपंच संदीप गांगोडे यांनी त्याला तिथून काढून दिलं का तू निघ इथून, तू दारू पिलाय। मग त्याला तिथे काढून दिलं। आम्ही काढून दिल्याच्या एक 5-10 मिनिटानंतर 10:30च्या दरम्यान ते शरद काशीनाथ गायकवाड, उमेश गायकवाड, समाधान पागे, गणेश धोंडीराम खराटे, कृष्णा दत्तू गांगोडे, त्याच्यानंतर अर्जुन दत्तू गांगोडे, दीपक साहेबराव पवार, आकाश साहेबराव पवार आणि कैलास निवृत्ती खराटे आणि इतरत्र जवळपास 20-25 जण अजून होते। त्यांचं काही नाव लक्षात आलं नाही। गावचे पण काही पाहुणे पण होते। तर यांनी अचानक आम्ही तिथे आमच्या गावचे सरपंच संदीप गांगोडे, आमचे गावचे ग्रामस्थ यशवंत शार्दूल आणि मी असे आम्ही तिथे उभे असताना आमच्यावर त्या 20-30 एक जणांनी मारायला धावले, हमला केल्यासारखं केलं त्यांनी। तर मला लाठेकाठ्यांनी मारलं, शिवीगाळ केली, माझ्या काकांना मारलं, तिथे सरपंचांना लाथा मारल्या, शिवे दिले आणि मी बाजूला सरकत घराच्या दिशेला पळ काढला। तर ते माझ्या पाठीमागे जवळपास 15 ते 20 जण धावायचे, मला मारायचे मागून काठीने। तर दरवाजासमोर आल्यानंतर माझ्या आईने तिथे का मारताय बा, मी खाली तिथे जमिनीवर पडलो, खाली मला मारत होते लाथा बोक्यांनी ते। तर माझी आई वाचवायला आली। तर त्यांनी माझ्या आईला पण एक उमेश विलास गायकवाड आणि गांगोडे, कृष्णा गांगोडे
तर ह्यांनी माझ्या आईला मारलं, मावशीला पण शिवीगाळ केली, धक्का दिला, लाथ मारली.